आणि या एन मध्ये कोण कोण येतं, ALMN, आणि त्याच नंबरिंग केलं गेलं. आणि प्रत्येक याच्यामध्ये किती आहेत हे सांगण्याचे सूत्र आहे 2n², आणि त्यानुसार काढता येतं. आपण बघितलं होतं की एक आहे तर 1 चा वर्ग 2, 1 चा वर्ग 1, 1 2, 2 चा वर्ग 2, 6 2 8, 3 चा वर्ग 9, 9 2 18, 5 चा वर्ग 16, 16 2 32. या पद्धतीनं प्रत्येक शेल मध्ये काय असणार होते. मग यालाच ना प्राईम क्वांटम नंबर म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, क्वांटम नंबर असं म्हटलं गेलं. क्वांटम फिजिक्स याच्या सुरुवात ऍडव्हान्स करण्याचं काम हे नील बोर यांच्याकडे श्रेय जातं. रुदरफोर्ड कडे लाईटच्या ड्युअल नेचर बद्दल एवढं ऍडव्हान्स माहिती नव्हती, एवढं त्या प्रगती झाली नव्हती, पण नील बोर यांना ती माहिती अवेलेबल होती. क्वांटा पॅकेट्स लाईट या सेशन मध्ये फिजिक्स मध्ये आपण बघितलं होतं. पण त्यानंतर आता या क्वांटम नंबर सोबत एक मोठं दालन फिजिक्स मधलं कव्हर झालं. रुदरफोर्ड यांनी न्यूक्लियसचा शोध लावून न्यूक्लियर फिजिक्स केलं सुरू, यांनी क्वांटम फिजिक्स सुरू केलं. मग पुढे जाऊन यामध्येच आता हे झाले की L, M आणि N हे काय सगळे छोटेवाले आहेत. आणि यात किती असणार आहे आपण बघितलं, 2, 8, 18 आणि 32. पण हे होत असताना यांच्या शेल मध्ये हा कव्हर आहे ना, इथं पण काही ब्लॉक्स असणार आहेत. त्याला सब शेल असं म्हटलं गेलं. काय म्हटलं गेलं, सब शेल. ओके, आणि त्याला L या नंबरने दाखवलं गेलं. आणि यामध्ये कोण कोण येत होतं, यामध्ये होता S, यामध्ये छोटा p, D आणि F. आणि यांच्यानुसार म्हणजे प्रत्येकामध्ये यांचे सबशेल, यांची पण जशी यांची मर्यादा आहे, यांच्या प्रत्येक शेल मध्ये डिसाइड आहे की एवढे रिटर्न असणार आहे, तशी या सबशेल मध्ये पण डिसाइड आहे हे किती असणार आहे. लक्षात ठेवा, एकदम सोपं. इथे 0 पकडायचा, फरक पकडा तर S मध्ये 2 येणार, 2 8 मधला फरक पकडा तर P मध्ये 10 येणार, 8 18 मध्ये फरक पकडा 10 येणार, 18 32 मध्ये फरक पकडा 14 येणार. म्हणजे होणार असं की प्रत्येक वेळी इलेक्ट्रॉन या सिक्वेन्सनं ऍड होणार आहे. उदाहरण बघू, यांना ॲझिमुथल सुद्धा म्हटलं जातं बरं का. ॲझिमुथल नंबर्स असंही यांना म्हटलं गेलंय क्वांटमच्या नंतर. म्हणजे बघा, आता आपण घेऊ क्लोरीन. सगळ्यात पहिलं घेऊ आपण हेलियम. तर हेलियमचं किती इलेक्ट्रॉन असेल, 2च आहेत. मग सगळ्यात सुरुवातीला के ची कॅपॅसिटी किती, 2 ची, बरोबर. मग या के मधला सबशेल कोण असणार आहे, एस मध्ये किती असणार आहेत, 2च. म्हणजे के चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार आहे 2s. म्हणजे या पहिल्या एस मध्येच त्याचे 2 समाविष्ट होऊन गेले. पण त्यानंतर मी समजा बघितलं आता आपला कार्बन घेऊ, 6. कार्बन म्हणजे कोण, 2 आणि 4 6. मग याच्यामधल्या पहिल्या के शेल मध्ये असणारे 2 इलेक्ट्रॉन, मग हे 2 इलेक्ट्रॉन त्याच्या सब शेलच्या 2 मध्ये कव्हर होऊन गेले. तर के ची कॅपॅसिटी संपून गेली. म्हणजे के मध्ये एकच सबशेल आहे, कोणता, एस. मग उरले किती, 4. मग पुढे गेलो मी एल मध्ये. मग एल मधला जो सबशेल आहे त्याच्यामध्ये पहिले एस, पण याची कॅपॅसिटी 2च आहे. उरले किती, 2. मग उरलेले 2 जे आहेत ते पुढच्या पी मध्ये जाणार. हे त्याचं कॉन्फिगरेशन होणार. आता पुढचं अजून चांगलं उदाहरण घेऊ आपण, क्लोरीन घेऊ. क्लोरीन म्हणजे कोण, 17. म्हणजे 2 8 आणि 7. आता इथं पहिले 2 तर इथंच असणार आहे. म्हणजे के मधल्या यस मध्ये 2 थांबवून गेले. उरले किती, अजून 15 बाकी आहेत. पण यल ची कॅपॅसिटी किती आहे, 8 ची आहे. मग त्यातल्या यल मधला जो सबशेल आहे पहिला यस, त्यानं 2 घेऊन घेतले. पी ची कॅपॅसिटी किती, मॅक्स किती येऊ शकतो, 6. पण यल ची 6 आणि 2 8, यल मध्ये एवढेच बसतात. म्हणजे यल मध्ये 2 सबशेल आहेत, यस आणि पी. यस आणि पी 2 आहे, पण अजूनही 7 बाकी आहेत. मग अशा वेळेस आपला येणार तिसरा आकार होता के एल आणि एम.
पण यम मध्ये सुद्धा पहिल्यांदा यस मध्ये 2 बसतील, आता 7 उरलेत ना 5, आणि उरलेले 5 कुठे जातील, सो ऑन, हे असं चालू राहणार आहे. आणि यानुसार मग शेवटचा इलेक्ट्रॉन कोणत्या ब्लॉक मध्ये आला, हे सगळे ब्लॉक आहेत आपण बघतोय, त्यानुसार तुम्ही पिरियॉडिक क्लासिफिकेशन कळेल तुम्हाला की ते एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक का म्हटलंय. की जसं याचा शेवटचा इलेक्ट्रॉन यात आलाय, हा एस ब्लॉक, त्याचा पी मध्ये हा पी ब्लॉक, यानुसार. ओके, हे तुम्हाला सांगायचं होतं मला. पुढे हेच इथं दिलंय. दुसरं, जेवढं इलेक्ट्रॉन पासून दूर असणारी कक्षा, शेल दूर असणार, तेवढी त्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा जास्त असणार. म्हणजे त्या जर, म्हणजे बघा, हा न्यूक्लियस आहे, ही फर्स्ट शेल, ही सेकंड शेल आणि थर्ड शेल. सेकंड शेल मध्ये इथे एक इलेक्ट्रॉन आहे आणि थर्ड शेल मध्ये इथे एक इलेक्ट्रॉन आहे. तर सेकंड शेल मध्ये इलेक्ट्रॉनची एनर्जी एवढी असणार आणि थर्ड शेल मधली इथे ही इलेक्ट्रॉन आहे, इथं काय आहे, निगेटिव्ह आहे. मग यातली मोठी संख्या कोणती आहे, ही. म्हणजे आउटर शेल मधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी ही इनर शेलच्या एनर्जी पेक्षा जास्त असते. म्हणजे जर समजा याला आउटर शेल मध्ये जायचं असेल, बाहेरच्या कक्षेत, तर याला स्वतःची एनर्जी वाढवावी लागणार, म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब करावी लागणार. याला जर जायचं तर याला स्वतःची एनर्जी कमी करावी लागणार, हे सोडून द्यावी. कळतंय, हा बेसिक फरक, आणि हाच प्रश्न राज्य वेळेला आपल्याला आला होता. यानंतर ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास नंबर काय आहेत, कसे शिकतात ते बघायचं. आता आपण न्यूक्लियस मध्ये कोण असतं, न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, आणि बाहेर कोण असणार आहे,